नमस्कार. दिनांक 11 ते 17 डिसेंबरच्या दरम्यान आरोग्य विभाग हा सिकल सेल ॲनिमिया या आजाराबद्दलचा जनजागृतीचा सप्ताह सर्वत्र साजरा करत आहेत. त्याच अनुषंगाने काल दिनांक 13 डिसेंबर रोजी वरणगावकर विद्यालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शैलेश खंडारे यांनी सिकल सेल ॲनिमिया या आजाराबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. याशिवाय विद्यार्थ्यांची तपासणीसुद्धा करण्यात आली. त्या कार्यक्रमाची इथे काही दृश्य दिसत आहेत. शिवाय डॉक्टर शैलेश खंडारे यांनी जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये ऐकू शकता. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. रक्तपेशींचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर RBC त्याला आपण काय म्हणतो, रेड ब्लड कॉर्पस्कल्स किंवा लाल रक्तकण सोप्या भाषेत. तर आपल्या रक्तामध्ये असलेले जे लाल रक्ताचे कण आहे हे सहसा नॉर्मल लोकांचे जे असतात ते गोल म्हणजे बशीच्या आकाराचे असतात. आपली कपबशी असते की नाही, ती बशी जशी ज्या आकाराची असते तर तशा आकाराचे ते असतात. परंतु मी आता जो C आकार सांगितला, तर जे लोक आजारी असतात या सिकल सेल नावाच्या आजाराने ग्रस्त, तर त्या लोकांच्या रक्तपेशीचा म्हणजे थोडक्या रक्ताच्या सेलचा आकार म्हणजे RBCचा आकार जो आहे तो विळ्याच्या प्रमाणे असतो. आलं लक्षात? मग आता नॉर्मल लोकांमध्ये तो आपण असं गृहीत धरू की तुम्ही सर्व नॉर्मलच आहे, बरोबर आहे. पण तुमच्यात एखादा व्यक्ती असा असू शकतो की जो नॉर्मल नाही आहे, त्याच्यामध्ये अशा विळ्याच्या आकाराचा तो RBC आहे, म्हणजे लाल रक्तकण जो आहे तो विळ्याच्या आकाराचा आहे. मग अशा मुलांमध्ये किंवा अशा पेशंटमध्ये काय होऊ शकते की लाल रक्तपेशी ज्या असतात, ज्या गोलगोल असतात, तुम्ही कधी कधी व्हिडिओमध्ये पण पाहिले असते, तर ते एका पाईपलाईनमधून ह्या सगळ्या गोलगोल बशीसारख्या ज्या पेशी आहेत या सगळ्या रक्तवाहिनीमधून इकडून तिकडे रक्तपुरवठा करताना धावत असतात, बरोबर आहे. ते गोल असल्यामुळे ते इकडे तिकडे त्या इझिली म्हणजे मूव्ह होतात, धावतात. परंतु ज्या विळ्याच्या आकारावाल्या असतात, ह्या विळ्याच्या आकाराच्या ज्या पेशी असतात म्हणजे RBC असतात, लाल रक्तकण असतात, तर हे काय करतात की जे C आकाराचे असे हे पुढे समजा चालले त्या पाईपलाईनमधून, हां, तर ते काय होतील, 2-3 C आकारावाले जमा झाले की ते एकमेकांमध्ये असे अटकतात. समजलं? एक वेळा असा आला, एक वेळा असा आला, तर काय होईल, तो असा अटकून जाईल. तर मग काय होईल की आपला समजा हा हात आहे, तर या हातातून आता हे रक्त आपलं वरती चाललं आहे, पण या ठिकाणी हात मी असा केला म्हणजे फोल्ड केला, तर फोल्ड केल्यानंतर काय होईल की इथून सरळ येणारं रक्त जे आहे, तर ज्यांच्या गोलगोल बशीच्या आकाराच्या ज्या रक्तपेशी हे आहेत RBC आहेत, तर त्या सरळ वरती चालल्या जातील पाईपलाईनमधून. पण इथे टर्न आल्यामुळे काय होते, आपली पाईपलाईन जी आहे ती थोडीशी ट्विस्ट झाली, बरोबर आहे. म्हणजे हे ह्या ठिकाणी जे हाड आहेत आपले दोन, याच्यामुळे हा फोल्ड आला म्हणजे टर्निंग आला. तर ज्या ठिकाणी असं टर्निंग आला त्या ठिकाणी त्या वेळ्यावाल्या ज्या असतात ते इथे येऊन अडकतात, समजलं? म्हणजे थोडक्यात हा सांधा आहे आपला, हा सांधा आहे, हा सांधा आहे, टोंगळ्याचा आपला सांधा आहे. तर ज्या ज्या ठिकाणी आपले सांधे आहेत, तर त्या सांध्याच्या ठिकाणी त्या जेव्हा जेव्हा येतात रक्त वाहणं सुरू असते, तर त्यावेळेला त्या वेळ्याच्या आकाराच्या ज्या काही RBC आहे, तर हे रेड ब्लड सेल्स, तर हे सगळे त्या ठिकाणी येऊन अटकतात. आणि अटकल्यानंतर काय होते, मग त्यांचा रक्तप्रवाह अडथळा होतो, आहे की नाही. तुम्ही आता नाली पाहिली असेल, नालीमध्ये असं प्लॅस्टिकच्या पन्न्या पडल्या किंवा कचरा पडला तर एका टर्निंगला आल्यानंतर त्या ठिकाणी तो जमा होऊन जातो, आहे की नाही. तर अशा प्रकारचा आपल्या ज्यांना सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय, रक्त कमी असणे, रक्ताचा आजार, रक्त कमी असण्याचा आजार, ठीक आहे. सर्वजण तर आपण जेवण सारखं करत असतो, प्रत्येक जणाचं जेवण थोडंफार कमी जास्त असू शकते. जो टिफिन आणला तो आपण बरोबर तर खातो, पण काहीच लोकांच्या शरीरामध्ये रक्तकण जे आहेत ते म्हणजे RBC ह्या तयार होत नाहीत किंवा रक्त त्यांच्या शरीरात पाहिजे तेवढ्या प्रमाणात तयार होत नाही. हां, मग आता हे तयार होत नाही याचं कारण काय, त्यांना काहीतरी आजार असेल, त्यांच्या शरीरात रक्ताची निर्मिती प्रॉपर होत नाही, म्हणजे त्यांच्या लिव्हरमध्ये काहीतरी गडबड असेल, त्यांच्या स्पायनल कॉर्डमध्ये काहीतरी गडबड असेल. मग ही गडबड शोधायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला, ब्लड टेस्ट, बरोबर आहे. मग आपण तपासणी करतो, बोटातून रक्त घेतो किंवा ह्या ठिकाणून रक्त घेतो, आणि ते रक्त काचत पट्टीवर ठेवल्यानंतर मग ते आपण मायक्रोस्कोपमधून बघतो, आणि मग तेव्हा आपल्याला कळतं की अरे यांना हा सिकल सेलचा आजार असू शकतो किंवा काही लोकांना सांधेवाताचा आजार असू शकतो, बरोबर. म्हणून मग हा एक छोटासा, आता आजार तर भरपूर आहे, परंतु आपण फक्त पर्टिक्युलरली सिकल सेलचं सांगण्याचं कारण काय आहे की हा एक आपल्याला सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमामध्ये सर्व जेवढे ते आपले लाभार्थी आहे किंवा मुलं आहेत, तर यांना अर्ली स्टेजमध्ये जेवढ्या लवकर आपण ह्या आजाराचं निदान करू केलं तेवढा लवकर काय होईल, ते लोक उपचाराखाली आणता येतात. त्यांचा उपचार जर सुरू झाला तर मग त्यांना तो त्रास काही जाणवणार नाही. आता आपण जसं म्हटलं की हे अटकलेलं आहे, या ठिकाणी अटकलं म्हणजे RBC ते अटकल्या, बरोबर आहे. मग अडलेल्या ठिकाणी काय होणार आहे की त्या ठिकाणी त्या सांध्यात सूज येते, काय होतं, तो सांधा सुजून जातो. मग मनगट असेल तर मनगट सुजून जाईल, टोंगळा असेल तर टोंगळा सुजून जाईल, आणि ज्या ज्या ठिकाणी जॉईंट्स आहेत
तर ते सगळे जॉईंट आपले सुजून जातात आणि मग तो मुलगा त्याला समजा पायऱ्या आहेत किंवा उंच टेकड्यावर चालायचं आहे तर तो चालू शकत नाही, समजलं. तो लगेच त्याचा दम भरून येईल, कारण शेवटी ही रक्त कुठे जात असते, हृदयाकडे जाते ना. तुम्ही अभ्यासात शिकले असाल की हृदय हे पंपिंग ऑर्गन आहे. हृदयाचं पंपिंग जेव्हा पंप झाला की तो ते शरीरभर रक्त पसरते, दुसरा पंप झाला की रक्त शरीराकडे आपल्या हृदयाकडे येत असतं, बरोबर आहे. हे ब्लड सर्क्युलेशन आपण म्हणतो. तर मग अशी मुलं आपल्याला शोधायची आहे किंवा विद्यार्थी शोधायचे आहे की ज्यांच्यामध्ये हा सिकल सेल नावाचा आजार आहे. तर ह्या आजार असलेल्या मुलांना आपल्याला उपचाराखाली आणायचं आहे आणि उपचार त्यांचं रक्त वाढवणे, बरोबर आहे. त्यांना ती सूज जर आली तर तो त्रास होत असताना तो त्रासाचा वेदनाशामक त्यांना उपचार करणे. तर असा हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि म्हणून या माध्यमातून आपण हजारो विद्यार्थ्यांचं किंवा हजारो नागरिकांचं आपण तपासण्या करत असतो. म्हणून आम्ही सरांची परवानगी घेतली आणि सरांना म्हटलं की तुमच्याकडे जर असे काही विद्यार्थी असतील तर ते आम्हाला शोधायचे आहेत आणि ते आपल्याला उपचाराखाली आणायचे आहेत. तर आपण आज फक्त 50 जणांचे आम्ही किट आणलेले आहे. तर त्यापैकी 50च विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी तपासणी करू. काही म्हणजे तपासणी करताना खूप काही रडायचा विषय नाही आहे किंवा इंजेक्शनही नाही आहे. फक्त त्याच्यातून थोडंसं ते बोटाचं रक्त घेतील पण ते काही दुखत नाही, आलं लक्षात. त्याने काही त्रास होत नाही, समजलं. तर म्हणून तुम्ही 50 जणांचं सर कोणताही एक वर्ग निवडला तर आपण त्यांचं सिलेक्शन करून त्याच्यानंतर हळूहळू आपण ह्या तपासण्या करूया. आणि तुम्ही हा वेळ दिला ही माहिती सांगण्यासाठी मी सरांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.